की प्रशांतजी मुळात अंबादास दानवे म्हणा किंवा उद्धव ठाकरेंव्यतिरिक्त कुठला तरी वेगळा उमेदवार जाहीर होईल शिवसेनेकडनं हे तुम्हाला अपेक्षित होतं का? या संदर्भामध्ये आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब हे स्वतः या ठिकाणी मान्य उद्धव साहेबांना भेटले होते. मान्य उद्धवजींबरोबर बोलणं झाल्याप्रमाणे श्री उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उमेदवार असतील तर काँग्रेस किंवा महाविकासाकडून ना असण्याचं काही कारण नव्हतं. पण आज ज्या पद्धतीने श्री अंबादासजी दानवे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली, कुठेतरी टेक इट ग्रँटेड असं धरण्याचा प्रयत्न. मुळात महाविकास आघाडी म्हणून की इंडिया अलायन्स म्हणून काँग्रेस पक्षाने कायम मोठ्या भावाची किंवा समंजसपणाची भूमिका घेतली. कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत जे जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना त्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक आम्ही दिलेली आहे. या सगळ्या गडबडीत निश्चित का उद्धव साहेबांकडून किंवा शिवसेनेकडून या संदर्भात अधिकृत आमच्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं. कारण की प्रशांतजी दानवे म्हणालेले आहेत की काँग्रेसची चर्चा झालेली आहे, तशाच पद्धतीचे संकेत संजय राऊतांनी दिलेले आहेत. मुळात विषय असा आहे की या निवडणुका होत असताना आम्हाला आमचं संख्याबळ सुद्धा माहिती आहे आणि संख्याबळाच्या जोर हे होत असताना पुढच्या निवडणुकांमध्ये पुढे विधान परिषदेच्या किंवा राज्यसभेच्या जागा निघतील त्यावेळेस आपण कसं जायचं याची एक चर्चा होणच या ठिकाणी त्यांनी उमेदवार जाहीर करायला पाहिजे होता असं आमच्या सरकारला वाटतं. पण हे होत असताना आमची समंजसपणाची भूमिका ही भाजपला रोखण्यासाठी आहे. कुठेतरी आम्ही कमी आहोत अशा प्रकारची त्या ठिकाणी समजूत करून घेण्याची गरज नाही असं या निमित्तानं आम्हाला मित्रपक्षांना सांगायचं. पण शिवसेनेचा उमेदवार असेल संख्याबळानुसार अशी काही चर्चा झालेली होती आपल्यामध्ये का उद्धव ठाकरेच असावेत अशी चर्चा झाली होती? सुरुवातीच्या काळामध्ये जसं राज्यसभेला मान्य पवार साहेब असतील तर त्या ठिकाणी काँग्रेसकडून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काही अडचण नाही ही जशी सकारात्मक चर्चा होती तशीच नाही का विधान परिषदेला मान्य उद्धवजी ठाकरे हे जर शिवसेनेकडून उमेदवार असतील तर आमची ना नसेल अशा प्रकारचं आमचं खुद्द आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी सांगितलं होतं. पण दुर्दैवाने त्यांनी इकडं नका शिवसेनेने उमेदवार जाहीर करताना इथं मात्र आमच्याशी तशा प्रकारची चर्चा केली नाही. ठीक आहे, एकंदरीत हा सगळा निर्णय आपल्यासाठी अनपेक्षित होता. अखिलजी नेमकं काय कारण आहे निर्णयाचं? कारण अनपेक्षित आहे असं